नमस्कार, मी विशाल पाटील। आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचं काही जागांवर एक मत झालंय। मात्र नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीला सोबत घेण्यास भाजप तयार नाहीये आणि त्यामुळे मुंबईमध्ये महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता जास्त आहे। तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारला असून राजीनाम्यासंदर्भातलं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आलेलं होतं। त्यांनी देखील कोकाटेंचा राजीनामा मंजूर केलाय। दरम्यान ठाकरे बंधू युतीची घोषणा कधी करणार याकडे सर्वच नागरिकांचं लक्ष लागलेलं असताना दोघांमध्ये काही जागांबाबत ठरल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। तर प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। तिकडे सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। ईश्वरपूरमध्ये 2 नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेले आहेत। तर येत्या 19 तारखेला म्हणजेच उद्या शुक्रवारी देशामध्ये एक मोठा स्फोट होणार असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला होता। त्यामुळे नेमका कोणता गौप्यस्फोट होणार आहे हे अगदी काही तासांमध्ये समजणार आहे। तर जी रामजी विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे आणि यावेळी सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ देखील पाहायला मिळाला। कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यामधील कारवार किनारपट्टीवर GPS ट्रॅकर लावलेला एक जखमी सीगल पक्षी सापडलाय। तिकडे दिल्लीमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी काही नियम लागू करण्यात आलेले आहेत। दरम्यान इराणच्या लाल समुद्राचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। या सर्व घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। आणि आता पाहणार आहोत सविस्तर न्यूज प्लॅनेट। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या महायुतीच्या जागा वाटपाबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये तब्बल 150 जागांवर एक मत झालंय। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्वतः ही माहिती दिली आहे। दरम्यान 150 जागांचा तिढा सुटला असला तरी अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच करतील असं देखील अमित साटम यांनी सांगितलंय। मुंबईमध्ये महायुती 150हून अधिक जागा सहज जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। दरम्यान उर्वरित जागांचा पेच हा पुढल्या 2 ते 4 दिवसांमध्ये सुटणार असल्याचं अमित साटम म्हणतात। मात्र ही युती वाटते तितकी सोपी नाहीये बरं का। कारण मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्या नेतृत्वावरून भाजपनं आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादी सोबतच्या युतीला विरोध दर्शवला। अगदी सुरुवातीपासूनच भाजपचा नवाब मलिकांना विरोध आहे। मलिकांकडे मुंबईचं नेतृत्व असल्यास राष्ट्रवादी सोबत युती नाही अशी भूमिका या आधी देखील भाजपच्या नेत्यांनी बोलून दाखवली आहे। तर आज झालेल्या पत्रकार परिषदेतही अमित साटम आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं दिसून आलं। बरं, जोपर्यंत नवाब मलिकांकडे मुंबईचं नेतृत्व असेल तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती शक्य नाही असा आपला सूर अमित साटम यांनी कायमच ठेवलाय। बरं, आणि त्यामुळे मलिकांवरून महायुतीमध्ये वादाच्या ठिणग्या अजूनही उडताना दिसतात। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीची चर्चा ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये झालेली आहे। विस्तृत अशा प्रकारचं प्लॅनिंग हे झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभा, माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सभा कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये घ्यायच्या आहेत या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। आणि मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये उर्वरित जागांवरतीही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल। बरं, एकीकडे मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमत होत असताना दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपमध्ये युतीबाबत मोठा गोंधळ उडालाय। कारण भाजपच्या 100 प्रभाग अध्यक्षांनी युती अमान्य असल्याचं जाहीरपणे सांगितलं। 131 पैकी सुमारे 100 प्रभागांमध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नाही आणि पक्षाचं अस्तित्वच धोक्यात येईल अशी भीती 18 ब्लॉक अध्यक्षांनी व्यक्त केलेली आहे। बरं, ठाणे हे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं भाजपला याआधी एकही महापौर मिळालेला नाही। नेहमी उपमहापौर
तसंच स्थायी समिती सभापतीवर त्यांना समाधान मानावं लागलंय. 2017च्या निवडणुकीत स्वबळावर लढून भाजपनं 23 नगरसेवक निवडून आणलेले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना झुकतं माप दिलं आणि युती झाल्यावरही भाजपला बळ दिलं गेलं नाही. 2019 नंतर पक्षानं वाढीकडे लक्ष दिलं. 2022 मध्ये शिंदे सरकार सत्तेत आल्यावर गणेश नाईक यांनी स्वबळाचा नारा दिला. लोकसभा विधानसभा यशामुळे प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुक कार्यरत झाले. शिवसेनेनं 68 वरून 85 नगरसेवक केले, तर खासदार नरेश म्हस्के यांचा 100 पारचा नारा भाजपसाठी धोक्याचा आहे आणि युतीमुळे पक्ष वाढ थांबेल असा दावा कार्यकर्ते करतायत. त्यामुळे मुंबईमध्ये जरी एकी असली तरी ठाण्यात मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये दरी असल्याचं चित्र आहे. बरं, मुंबई आणि पुणे या ठिकाणी काय घडू शकतं याचा आपण अंदाज घेतो आहोत, कारण हे तर झालं मुंबई आणि ठाण्याचं. मात्र पुण्यात महायुतीत सर्व काही खरंच आलबेल आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. मात्र मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाच्या बैठकीसाठी पुण्यातल्या शिवसेनेचा प्रमुख चेहरा असलेल्या रवींद्र धंगेकरांनाच निमंत्रण दिलं नव्हतं. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. बरं, एकंदरीत आपण मुंबई, पुणे आणि ठाणे या ठिकाणची महायुतीची सगळी गणितं समजून घेण्याचा प्रयत्न केला. एकमेकांमध्येच काही ठिकाणी सुसंवाद नाहीये, काही ठिकाणी कार्यकर्ते या महायुती संदर्भामध्ये प्रतिकूल नसल्याचं दिसून येतं. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेत. विजय चोरमारे जी, आपलं स्वागत न्यूज प्लॅनेटमध्ये. खरं तर महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती कितीही धुरंधर असलं तरी अनेकांना लक्षात येत नाहीये. कारण आपल्या सोयीचं राजकारण करत स्थानिक पातळीवरचं राजकारण सुरू आहे. सगळ्यांना आता वेध लागलेले आहेत ते महापालिका निवडणुकांसंदर्भातले. आणि महापालिका निवडणुकांचं ज्या दिवशी वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलं त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारे जागा वाटप होणार याच्याच चर्चा या सध्या चावडीवरती देखील आपल्याला ऐकायला मिळतात. बरं, त्या अनुषंगाने आम्ही आताच जे मुंबई, पुणे आणि ठाणे या ठिकाणची परिस्थिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक पक्ष हा स्वतःच्या वाढीकडे लक्ष देत असताना कुणाला आपला उमेदवार म्हणून घोषित करायचं, किती जास्तीत जास्त जागा आपल्या उमेदवारांसाठी किंवा आपल्या पक्षासाठी राखीव ठेवायचा याची गणित आणि आडाखे बांधले जात असल्याचं दिसून येतं. विजय चोरमारे सर, ज्या ठिकाणी महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गट एकमेकांसाठी प्रतिकूल असल्याचं दिसतं, तिकडे कार्यकर्तेच नाराज असल्याचं दिसून येतं. महायुती या महापालिका निवडणुकांचं गणित कसं सोडवेल? विशाल, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अगदी वर्षानुवर्ष आपण बघत आलो की स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांच्या मध्ये ज्या राज्य पातळीवरच्या आघाड्याच्या युत्या आहेत त्या जशाच्या तशा असतातच असं नाही. तिथं स्थानिक जी परिस्थिती असते त्यानुसार काही तिथं वेगळ्या घडामोडी घडत असतात, वेगळ्या आघाड्या होत असतात. पण यावेळी आपण ऐकलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की मुंबई क्षेत्रात महायुती होईल. शिवसेना, भारतीय जनता पक्ष एकत्र लढतील, पण तिथं राष्ट्रवादी काँग्रेस जी अजितदादांची आहे ती सोबत नसेल. शिवाय ह्याच्यात सुद्धा आपण बघितलं पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्यांना वेगळा मार्ग स्वीकारायचे संकेत दिलेले आहेत. आता इथं आपल्या मुंबईतली जर परिस्थिती, आता आज जी घोषणा अमित साटमांनी केली आहे की 150 जागांच्यावर महायुतीमध्ये म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये तडजोड झालेली आहे. इथं खरं तर शिवसेना आणि भाजपमध्ये तडजोड होण्यात मुंबईत फारशी अडचण नाही, कारण मुंबईतल्या जागा ज्या आहेत त्या 100 जागा जिथं मराठी मतदार निर्णायक आहेत अशा 100 जागा आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी त्यातल्याच जागा द्यायची भारतीय जनता पक्षाला तयारी करायची आहे. त्यामुळे मला वाटतं मुंबईतल्या जागा वाटपात फारशी अडचण येणार नाही आणि मुंबईत अनेक नगरसेवक जे मूळचे शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे होते ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले असले तरी सुद्धा त्या 100 मधल्या जागा द्यायच्या असल्यामुळे आणि उर्वरित 125 जागांच्या मध्ये शिंदे सेनेचा किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा फारसा विचार भारतीय जनता पक्ष करणार नाही. त्यामुळं मला वाटतं भारतीय जनता पक्ष जेवढ्या जागा देईल
तेवढ्या जागा घेऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तिथं तडजोड करावी लागेल. दुसरा मुद्दा नवाब मलिकांच्या संदर्भात आहे. भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवणार हे किंवा याचे संकेत यापूर्वी दिले गेलेले आहेत. कारण मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि आताचे निवडणूक प्रभारी असलेले आशिष शेलार यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की मुंबईचा महापौर हिंदू असेल. म्हणजे त्यांचं पहिलं स्टेटमेंट असेल की मुंबईचा महापौर मराठी असेल का तर मुंबईचा महापौर हिंदू असेल, असं पहिलं त्यांचं स्टेटमेंट होतं. आणि त्याच्या आधी त्यांनी हे आज अमित साटम बोलतायत त्याच्या खूप आधी आशिष शेलारांनी स्पष्ट केलेलं होतं की नवाब मलिक जर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जे त्यांच्या सूत्र असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत भारतीय जनता पक्ष आघाडी करणार नाही. त्यामुळे हे मुद्दे आधीच भारतीय जनता पक्षानं स्पष्ट केलेले असल्यामुळं या दोन्ही गोष्टी जवळपास स्पष्ट झाल्या आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप लढणार आहे आणि त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा तिथं त्यांच्यासोबत नसेल. बरं, पण विजय सर, ही एकंदरीत सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर एक गोष्ट मला अधोरेखित करावीशी वाटते. अमित साटम एका बाजूला आपण नवाब मलिक असल्या कारणामुळे राष्ट्रवादी सोबत जाणार नाही या भूमिकेवरती ठाम आहे, त्यामुळे एक घाव दोन तुकडे अशा प्रकारे भाजपची भूमिका असल्याचं दिसून येतं. तिकडे भाजप आणि शिंदे सेना यांच्यात ठाण्यामध्ये सुरू असलेला वादही पाहायला मिळतो. मग महायुतीत असलेले 3 मित्र पक्ष एकमेकांचेच अडचणीचं कारण का ठरताना दिसून येत आहेत. म्हणजे त्यांच्यातच कुठेतरी वाद आहेत. जरी चव्हाट्यावर येत नसले तरी वेळोवेळी हे वाद डोकं वर काढत असल्याचं दिसतंय. एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न महायुती करते. नाही, हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये हे वाद असतातच, हे वाद राहणार आहे. कारण प्रत्येक पक्ष स्वतंत्र आहे. प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्यासाठी, ग्रासरूट वरची खालच्या पातळीवरची ताकद वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतकी संधी कुठेही नसते. त्यामुळे जी परिस्थिती भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं मुंबईत आपलं वर्चस्व ठेवायचा प्रयत्न करतोय त्याच पद्धतीनं ठाण्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आपलं वर्चस्व ठेवायचा प्रयत्न करेल. पण आपण गेल्या काही महिन्यापासून बघतोय भारतीय जनता पक्षाचे ठाण्यातले नेते हे सातत्यानं एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत. जी परिस्थिती ठाण्यात आहे तीच परिस्थिती कल्याण डोंबिवलीमध्ये आहे किंवा MMRD क्षेत्रात आहे. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं ही निवडणूक फक्त महापालिकेपुरती मर्यादित नाही, तर त्यांना आगामी 2029च्या लोकसभेसाठीची तयारी करायची आहे. कारण ज्या पद्धतीनं शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाकडचा कल्याण मतदारसंघ हिरावून घेतले, ठाणे मतदारसंघ हिरावून घेतला होता, त्यावेळी कल्याण मतदारसंघ नव्हता, तर तो मतदारसंघ आपल्याकडून काढून घेतल्याची सर भारतीय जनता पक्षाला आहे. आणि तो मतदारसंघ म्हणजे त्यावेळेचा ठाणे आणि आता ते जे 2 मतदारसंघ झाले, ठाणे आणि कल्याण डोंबिवली हे दोन्ही मतदारसंघ पुन्हा भारतीय जनता पक्ष आपल्या ताब्यात 2029ला घेईल. त्या दृष्टीने ही पावलं टाकायला लागलाय. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, मुंबई महानगर क्षेत्रातल्या ज्या काही सगळ्या महापालिका आहेत त्या बहुतेक महापालिकांच्यावर आपलं वर्चस्व राहील, याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा राहील. त्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष पावलं टाकतोय. कारण हे महाराष्ट्राच्याच नव्हे देशाच्या दृष्टीनं आर्थिक क्षेत्र आहे, आर्थिक दृष्ट्या महत्वाचं क्षेत्र आहे. या भागामध्ये आगामी काळात अब्जावधींचे नवीन प्रकल्प येणार आहेत. तर या सगळ्याची सूत्र आपल्याकडे राहावीत यासाठी भारतीय जनता पक्षाचा आटोकाट प्रयत्न राहणार आहे. आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष या महापालिका निवडणुकांच्या बघतोय असं मला वाटतं. हे फक्त एखादी महापालिका ताब्यात घेणं एवढ्यापुरतं छोटं भारतीय जनता पक्षाचं राजकारण. बरं, महापालिका तर ताब्यात येईल, मात्र कळीचा मुद्दा पुन्हा एकदा तोच ठरताना दिसतो की एका बाजूला मोठा भाऊ कोण, छोटा भाऊ कोण, यापेक्षा महत्त्वाचं आता ठरणार आहे ते म्हणजे आता मुंबईचा महापौर कोण. मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल असं यापूर्वी नेते मंडळी ठामपणे सांगताना दिसून येत होते. मात्र विजय सर, आता मात्र हिंदूच असणार किंवा अमुक एक व्यक्ती असणार, हिंदी भाषिक असणार, हे पुन्हा फाटे का फोडले जाताना दिसून येत आहेत. मग महायुतीची एकी कुठे गेली? नाही, हे बघा, ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तो भारतीय जनता पक्षासाठी मोठी धोक्याची घंटा होती. स्वाभाविक आहे, 2 मुंबईच्या दृष्टीने महत्वाचे जे नेते आहेत आणि ज्यांची मुंबईच्या एकूण राजकारणावर पकड आहे, हे 2 नेते एकत्र आल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी
कारण आपण बघितलंय की 2019ला महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याबाबत सतत प्रश्न भारतीय जनता पक्षाकडून उपस्थित केले गेले. आता सुद्धा त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांची कोंडी करायची आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणायचा. बरं. यासाठी आशिष शेलारांनी हिंदू महापौराचा मुद्दा काढला. आता महापौर महायुतीचा होईल, ठीक आहे, महायुतीचा होईल, पण भारतीय जनता पक्षाचाच होईल हे भाजपला सांगायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत जर महायुतीची सत्ता आली तरच हा प्रश्न आहे. जर महायुतीची सत्ता आली तर महापौर भारतीय जनता पक्षाचाच होईल. मग त्यावेळी कोण त्याचा प्रबळ दावेदार असेल हे त्यावेळी ठरेल. आता मला वाटतं त्या संदर्भात आता ही हवेतली विधानं आहेत, त्या विधानांना फारसा अर्थ नाही. नक्कीच धन्यवाद विजय सर, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि सद्य परिस्थिती जी आहे राज्यातल्या राजकीय घडामोडींची त्यावरती सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी. बरं, मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपाचं एकमत झाल्याचं चित्र वरवर दिसत असलं तरी महायुतीतील तिसरा भिडू म्हणजेच राष्ट्रवादी मात्र भाजपच्या रडारवर असल्याचं स्पष्ट जाणवत आहे. याचं मुख्य कारण आहे नवाब मलिक. दाऊद इब्राहिमशी कथित संबंधांचा आरोप असलेल्या मलिकांपासून अंतर राखण्याची भूमिका भाजपनं उघडपणे घेतलेली आहे. कारण मुंबईच्या राजकारणामध्ये हा केवळ नैतिकतेचा मुद्दा नव्हे तर तो वोट बँक आणि प्रतिमेचा खेळ देखील आहे. शिवसेनेसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हातमिळवणी करत असताना राष्ट्रवादीची साथ भाजपसाठी गिळताही येईना आणि टाकताही येईना अशी झाली. बरं, मुंबईमध्ये युतीचं एकमत झालं असलं तरी मलिकांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेली ही दरी महायुतीच्या निकालावरती काय परिणाम करते हेच पाहणं पुढल्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. वळूयात आपण आता पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. गृहनिर्माण घोटाळ्याच्या गंभीर आरोपांखाली अडकलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर आपलं मंत्रिपद गमवावं लागलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारलेला असून पुढील कार्यवाहीसाठी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी देखील कोकाटेंचा राजीनामा मंजूर केला. दरम्यान या संदर्भात अजित पवारांनी सोशल मीडियावरती एक पोस्टही केलेली आहे. आपल्या या एक्स पोस्टमध्ये अजित पवार लिहितात, माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि पक्षातील आमचे सहकारी श्री माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केलेला आहे. कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहेत. या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात आलेला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी श्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आलाय असं अजित पवारांनी आपल्या या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय. बरं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर कोकाटेंचं मंत्रीपद अधिकृतरित्या संपुष्टात आलेलं आहे. दुसरीकडे कोकाटे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालेली आहे. पोलिसांनी त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलेलं असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांची चार्जशीट कॉपी आता लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे. यामध्ये केवळ माणिकराव कोकाटेच नव्हे तर त्यांच्यासह इतर आरोपींची नावं देखील स्पष्टपणे नोंदवण्यात आलेली आहेत. आता आपण या चार्जशीटमध्ये काय म्हटलंय ते देखील जाणून घेऊयात. कारण माणिकराव कोकाटे, विजय कोकाटे, गंगाराम सोनावणे आणि त्र्यंबक गोवर्धनचं नाव त्यामध्ये आहे. या चौघांनाही या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून निश्चित करण्यात आलेला आहे. बरं, हा काही केवळ एका मंत्रिपदाचा राजीनामा नाहीये तर भ्रष्टाचाराविरोधात उमटलेली ही एक चपराक आहे. गृहनिर्माण सारख्या क्षेत्रामध्ये झालेला हा घोटाळा सामान्यांच्या हक्कावरती गदा आणणार आहे. अजित पवारांनी राजीनामा स्वीकारून चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला असला तरी आता केवळ राजीनामा पुरेसा नाहीये. अटक वॉरंट जारी झाल्यानं कायद्याचा फास आवळला गेलेला आहे. सत्तेचा गैरवापर करून जनतेची फसवणूक करणाऱ्यांना आता कायद्याच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याची ही वेळ आहे. पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या सरकारसाठी ही आता ॲक्शन घेण्याची खरी परीक्षा आहे. पुढली बातमी आहे सदनिका घोटाळ्यांसंदर्भातली. सदनिका घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात आला. न्यायालयानं कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतरच त्यांनी स्वतःहून राजीनामा देणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी बचावासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेत रुग्णालयाचा आसरा घेतलाय.
बुधवारी संध्याकाळी तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतल्यावर कोकाटेंकडील सर्व खात्यांचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवला। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मंत्र्यांना विविध प्रकरणांमध्ये राजीनामे द्यावे लागलेले आहेत। यात केवळ मंत्रीच नव्हे तर वादग्रस्त प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनाही राजीनामे द्यावे लागलेले आहेत। पाहुयात राजीनामे दिलेल्या मंत्र्यांची नावं काय काय आहेत। आरोपांमुळे राजकारणात अनेकांना सोडावी लागली खुर्ची। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांनीही दिले होते राजीनामे। वादामुळे बॅरिस्टर अंतुले, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाणांनी दिले राजीनामे। वादग्रस्त विधानं मंत्र्यांना भोवली। राजीनामे दिलेले मुख्यमंत्री आपण पाहूयात। बॅरिस्टर AR अंतुले, सिमेंट घोटाळा प्रकरण। शिवाजीराव पाटील निलंगेकर, मुलीचा वैद्यकीय प्रवेश प्रकरण। विलासराव देशमुख, 26/11 हल्ल्यानंतर राम गोपाल वर्मांसोबत ताज हॉटेलची पाहणी। अशोक चव्हाण, आदर्श इमारत घोटाळा। वादग्रस्त विधानं आणि अनेक प्रकरणात आरोप झाल्यानंतर काही मंत्र्यांनाही राजीनामे द्यावे लागले होते। राजीनामे दिलेले मंत्री आपण पाहूयात। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दोषारोप ठेवल्यानंतर महादेव शिवणकर, बबनराव घोलप, शशिकांत सुतार, शोभाताई फडणवीस यांचे राजीनामे। सुरेश जैन, जळगाव बँक घोटाळा। RR पाटील, मुंबई हल्ल्याप्रकरणी वादग्रस्त विधान। छगन भुजबळ, तेलगी प्रकरण। नवाब मलिक, जरीवाला चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आरोप। विजयकुमार गावित, संजय गांधी निराधार योजनेत घोटाळा। शशिकांत सुतार, कृषी खात्यातील घोटाळा। भाई सावंत, औषध खरेदी घोटाळा। एकनाथ खडसे, भोसरी भूखंड घोटाळा। धनंजय मुंडे, देशमुख हत्या प्रकरण। संजय राठोड, पूजा राठोड हत्या प्रकरण। राज्यमंत्री अनिल राठोड, डाळ घोटाळा प्रकरण। 3 अन्य वेगवेगळ्या आरोपांमध्ये राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, प्रवीण पोटे, दिलीप कांबळे, अमरीश अत्राम यांनाही एकत्र राजीनामे द्यावे लागले किंवा त्यांना वगळण्यात आलं होतं। राज्यातील देशभरातील विविध राज्यातील अनेक मंत्री, केंद्रीय मंत्र्यांना भ्रष्टाचार, अनियमितता आणि वादग्रस्त विधानं अशा अनेक कारणांमुळे राजीनामे द्यावे लागले। भारतीय लोकशाहीत अशा घटना घडणं यावर लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिलाय। विधिमंडळ सचिवांकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्दही केला। त्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुरुवातीला पाहूयात। फक्त विकासामध्ये सामील होण्यासाठी आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव स्वर्गीय राजीव सातव यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आलेलो आहोत। सातव यांची प्रतिक्रिया तुम्ही पाहिली। त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसची विधान परिषदेतील सदस्य संख्या 6 वर आलेली आहे। सातव यांच्या राजीनाम्यातून भाजपनं एका दगडात 2 पक्षी मारल्याची चर्चा आहे। बरं, असं का म्हटलं जातंय हे जाणून घेण्यासाठी विधान परिषदेतील सदस्य संख्या आधी पाहूयात। तर विधान परिषदेतील सदस्य संख्या काय सांगते? भाजप 18, शिवसेना 6, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाकडे 5। एकंदरीत महायुतीची ही आमदारांची संख्या आपण पाहिली। विधान परिषदेमध्ये आमदारांची संख्या काँग्रेस 7, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची 6, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांची यामध्ये 3। तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी अखेर राजीनामा दिला। त्यामुळे संख्याबळ निश्चितच कमी होत आहे। काँग्रेस विधिमंडळ पक्षानं विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची शिफारस केलेली आहे। मात्र आता काँग्रेसची सदस्य संख्या झालेली आहे कमी आणि ठाकरेंच्या शिवसेनेची सदस्य संख्या देखील 6 म्हणजेच एकसारखी झाली आहे। त्यामुळे आता विरोधी पक्षनेते पद कुणाला मिळणार
याचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78 इतकी असून नियमानुसार विरोधी पक्षनेते पदासाठी किमान 8 सदस्यांचं संख्याबळ आवश्यक असतं. मात्र सध्या परिषदेतील 22 जागा रिक्त असल्यानं 8 पेक्षा कमी सदस्य असलेल्या पक्षालाही हे पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. बरं, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांचं संख्याबळ समान असल्यानं विरोधी पक्षनेते पदासाठी आता दोन्ही मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळू शकते. दरम्यान आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर. नागेश पाटील आष्टीकरजी, तुमचं स्वागत आहे आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. खरं तर विरोधी पक्षनेते पद आणि त्यावरती होणारा दावा यावरून गेल्या कित्येक दिवसांपासूनचा रणसंग्राम महाराष्ट्र देखील पाहताना दिसतोय. तुम्ही या पुढच्या काळामध्ये काय करताना दिसाल? काय असं काही आमचं काही असं काही होणार नाहीये. बरं. आणि सातोताईनं सुद्धा असं नाही करायला पाहिजे होतं. ते त्यांच्या प्रतिमेला शोभायसारखं नाहीये. राजू सातव यांच्या प्रतिमेला शोभायसारखं नाहीये. स्वर्गीय त्यांच्या सासूबाई, आमच्या माजी मंत्री, त्यांच्या सुद्धा प्रतिमेला शोभायसारखं नाहीये. कारण काय आहे की आपण काही निवडणूक लढून कधी आमदार झाला नाहीत. खरं तर आपल्याला काँग्रेस पक्षाने खूप काही दिलं. 2 वेळेस तुम्हाला याच्यावर राज्यसभेवर घेतलंय. त्यामुळं आपण अशी कृत्य नाही करायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. बरं, निश्चितच आहे, आपलं मत मला लक्षात आलेलं आहे. मात्र पुढचा प्रश्न हाच उद्भवतो की एका बाजूला प्रज्ञाताईंची आत्ताच आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की विकासासाठी आपण भाजपच्या सोबतीनं जातोय, काँग्रेसचा हात त्यांना सोडावासा वाटला. मात्र दुसरीकडे भाजपची खेळी यशस्वी ठरतीये असं म्हणायचं? नाही, ते तर वादच नाही, प्रश्नच नाही. ते काहीतरी खेळी असल्याशिवाय नाही. नाहीतर प्रज्ञा सातवला घेऊन बीजेपीचा तरी काय फायदा आहे? त्यांच्यासोबत कुठलाही कार्यकर्ता नाही किंवा काही नाहीये. सगळे अगोदरच जिकडे तिकडे निघून गेलेले आहेत. आणि काँग्रेसवर त्यांची बिलकुल जोराशी सुद्धा पकड नाही. आपण जर पाहायला गेलं आता तर नगरपालिकेमध्ये हे कुठं दिसले तुम्हाला? ना याचा प्रचार केला ना त्याचा प्रचार केला. माझ्या वेळेस तसंच केलं. यांचा संपर्क सुद्धा इकडे नाहीये कुठंच. त्यामुळे मी तर म्हणतो की भाजपला सुद्धा त्यांचा घेऊन काहीच उपयोग होणार नाही. फक्त एक खेळी खेळायची का म्हणून केली असेल तर ते वेगळी गोष्ट. बरोबर आहे. मात्र तुमच्या एका वक्तव्याकडे मला लक्ष थोडंसं वेधावंसं वाटतं. अगदी काही दिवसांपूर्वी घडलेला हा संपूर्ण प्रकार होता की महाविकास आघाडीसाठी प्रज्ञा सातव काम करत नाहीये, पक्षाच्या आदेशांचं पालन करत नाहीये आणि महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये ते कार्यरत असल्याचं बोललं जात आहे. याची कुठेतरी दखल घेतली गेली का आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रज्ञा सातवांनी हा मोठा निर्णय घेतला? नाही, त्यांना मोठा निर्णय घ्यायची आवश्यकताच नाही ना. कारण पक्षाने एवढे उपकार केले त्यांच्यावर. बगर निवडणूक लढवता आले. आजकाल निवडणुका लढवणं किती मुश्किल झालंय, किती कठीण झालं. ते ज्याने निवडणुका लढवल्या त्यांना विचारा ना. तुम्हाला सगळं फुकटच भेटलं ना. राजू सातोजीच्या नावावर भेटलं, तुमच्या सासूच्या नावावर भेटलं. तुम्ही तर म्हणजे तुम्हाला अजून कसली अपेक्षा पाहिजे? मग का त्यांनी अपरिहार्यतेनं हा निर्णय घेतला असं मी तुम्हाला म्हणतो ना, वाटतं? फक्त त्यांनी नेमकं आता कारण ते- काय त्यांच्या राजीनाम्याचं? नाही, हे बघा, त्यांच्याकडे कुठलंच कारण, वैद्य कारण कुठलंच नाहीये. विकासानं म्हणायच्या गोष्टी हे सगळेच जणच बोलत असतात. विकासाचं काम असं हे बोलणं सारेआम झालंय. आता त्याच्यापेक्षा त्यांना दुसरं कारण काहीच नाहीये जाण्याचं. काहीतरी त्यांच्या आमिषापोटी गेले असतील किंवा सत्तेमध्ये जायचं म्हणून गेले असतील. याच्यापेक्षा दुसरं काही नाहीये. आणि बीजेपीने त्याला का घेतलं मला हेच कळत नाही की बीजेपीला त्याचा उपयोग शून्य आहे. आणि आपली एक जागा कमी म्हणजे आपल्या एखाद्या लोकांना देण्याच्या नावचं यांची म्हणजे आमदारकी काढायची आणि त्यांना द्यायची. एक जागा व्यर्थ करण्या इतकं बीजेपीला का करावं लागलं हे मला अजून कळालं नाही. बरोबर आहे, अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. मात्र दुसरीकडे संख्याबळ आता इक्वल झाल्यानंतर तरी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठीचा दावा तुम्ही करणार आहात का? नाही, निश्चितच आम्ही केलेलाच आहे. साहेबांनी मागच्या वेळेस सुद्धा आपण बघितलं असेल की हिवाळी अधिवेशनामध्ये जाऊन त्यांनी आपला मुद्दा मांडलेला आहे. आणि बघू आता काय होते ते, पण आम्ही आमचा दावा केलेला आहे. बरं, आता सुरू असलेली सध्याची जी ऍडजस्टमेंट आहे ती सफल होईल असं वाटतं? आजकाल काही शक्य आहे. बीजेपीला तर काही पण शक्य आहे. काय त्याला काय कोण म्हणणार नाहीये, रोखणार नाहीये, टोकणार नाहीये, काही नाही. काय करणार काय? बरं, भाजपला सगळं शक्य असल्याचं तुम्ही म्हणतायत. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी. खरं तर प्रज्ञा सातव यांनी आपला राजीनामा देणं, भाजपमध्ये प्रवेश करणं आणि त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते स्वतः बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली ती आता पाहूयात.
जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये आज त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला. मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय प्रज्ञाताई सातवजींनी हा राजीनामा देताना एकच बाब व्यक्त केली की त्यांना कुठल्याबद्दल नाराजी नाही आहे, त्यांना कोणी व्यक्ती पक्षाबद्दल नाराजी नाही आहे, पूर्वाश्रमी काय झालं त्याच्याबद्दल त्यांना काही बोलायचं नाही आहे. पण त्यांनीच एकच संकल्प केला आहे की मला स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, स्वप्नपूर्ती करायची आहे, हिंगोलीला विकसित करायचा आहे, या जिल्ह्याला विकसित करायचा आहे. हा जो एक त्यांनी आपल्यासमोर संकल्प मांडला, या 14 कोटी जनतेसमोर संकल्प मांडला, हा महत्त्वाचा आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया देताना दिसून आले तीही पाहूयात. प्रज्ञाताई यांना बरेच वर्ष विधान परिषदेमध्ये आम्ही सर्वांनी काम करताना पाहिलं आहे. त्यामुळे एक चांगल्या त्या भागातील विदर्भ आणि विदर्भातील असणाऱ्या या सर्व समस्यांची जाण असणारे आदरणीय राजू सातवजी जे आज आपल्यामध्ये नाहीत, त्यांचा वारसा ज्या पुढे घेऊन जात होत्या, प्रज्ञाताई आमच्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत आणि ते आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देणं, त्यांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही याचं तुम्हाला आश्वासित करतो. राज्यातील 2 महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर तिसऱ्या राजकीय घडामोडी संदर्भातही दिवसभर राज्यात चर्चा सुरू होती. ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील बहुप्रतीक्षित युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. बरं, मिळालेल्या माहितीनुसार आज युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता होती, कारण ही घोषणा करण्यासाठी 9 या अंकाला महत्त्व देण्यात आलेलं होतं. 9 आकड्याचा मुहूर्त साधला जाणार असल्याच्या देखील चर्चा झाल्या. मात्र दोन्ही भावांनी अजूनही युतीची घोषणा केलेली नाहीये. अशा आता दोन्ही बंधूंमध्ये जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित झाल्याचंही कळतंय. मुंबईतल्या दहिसर क्षेत्रातील 8 ते 10 वॉर्ड मनसेच्या वाट्याला जाणार असून वॉर्ड क्रमांक 1, 6 आणि 7 वर ठाकरेंची शिवसेना आपले उमेदवार उभे करणार असल्याची सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिली. तर मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिक नंतर आता विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या 4 महत्त्वाच्या महापालिकांमध्ये देखील ठाकरे बंधूंची युती होण्याची दाट शक्यता आहे. सांगलीच्या ईश्वरपूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. 2 सराईत गुन्हेगारांनी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडलेली असून या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलेला आहे. या नराधम आरोपींनी पीडित मुलीचं अपहरण करून तिला निर्जन शेतात नेलं. तिथं तिच्या असहायतेचा फायदा घेत दोघांनीही तिच्यावर आळीपाळीनं अत्याचार केले. संतापजनक बाब म्हणजे अत्याचार केल्यानंतर या नराधमांनी पीडितेचे कपडे घेऊन तिथून पळ काढला. विवस्त्र अवस्थेमध्ये आणि अत्यंत घाबरलेल्या स्थितीमध्ये या चिमुरडीनं मदतीसाठी शेतातून शहरापर्यंत अनेक किलोमीटर पायपीट केली. एका मुलीला अशा विदारक अवस्थेमध्ये रस्त्यावरून चालताना पाहून नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि काही तासातच दोन्ही सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळलेल्या. यातील खरं तर पहिला आरोपी ऋतिक महापुरे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मोका अंतर्गत या आधी देखील कारवाई झालेली आहे. तसंच त्याच्यावरती खून, हत्येचा प्रयत्न, मारामारी, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर दुसऱ्या आरोपीवरती त्याच्या अगोदर कोणताही गुन्हा दाखल नाहीये. मात्र या नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता सर्व स्तरातून होतीये आणि या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. आणि या खरं तर संपूर्ण प्रकरणावरती आपण भाष्य करणार आहोतच. तत्पूर्वी पाहूयात. तिच्या ओळखीचा ऋतिक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी शेतामध्ये घेऊन तिच्यावरती दोघांनी आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली. सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून
ईश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 480/25 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 4, 5, 6 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 70, 136, 2, 135, 115, 2, 351, 2 व 3, 5 या काही कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणावरती भाष्य करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते विजय महाडिक. विजय महाडिक जी, आपलं स्वागत आहे न्यूज प्लॅनेटमध्ये. आज खरं तर एक संतापजनक प्रश्न विचारावा असा वाटतो. दिल्लीमध्ये निर्भया हत्याकांड होतं किंवा आरोपी ज्यावेळेला अशा प्रकारचा अमानुष कृत्य करतात तर देशभर कॅन्डल मार्च निघताना दिसतात. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये शर्मेनं मान खाली घालावी लागणारी घटना घडते, मात्र यावरती चकार शब्द देखील निघत नाही. त्या मुलीबरोबर जे अमानुष कृत्य झालेलं आहे त्यानंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काय करायला हवंय हा प्रश्न आहे. विजयजी, कुठल्या परिस्थितीमध्ये आहे ही चिमुरडी या क्षणाला? तिच्या कुटुंबियावरती नेमकं काय बितलेलं आहे? दुसरीकडे पोलीस तपास तर करतायत, नराधमांचं काय? विजय महाडिक. नमस्ते. नमस्कार. हा जो क्रांतिकारी तालुका असणारा वाळवा तालुका, या तालुक्यामध्ये सदरची घटना घडली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा मोठा धक्का बसलेला आहे. पोलिसांनी त्वरित ऍक्शन घेत त्या 2 आरोपींना अटक केलेली आहे. पण त्या पीडित मुलीला व पीडित मुलीच्या कुटुंबियांना पोलिसांनी त्यांच्या कायद्याचे, त्यांच्या हक्काचे जाणीव करून देणं आवश्यक आहे. त्या मुलींना संरक्षण देणं गरजेचं आहे. कारण का ते दोन्ही आरोपी मुळातच सराईत गुन्हेगार आहेत. त्यातील एक आरोपी तर मोक्का अंतर्गत अटक झालेला आरोपी आहे. आणि अशा आरोपींना पुन्हा कशातून वाव मिळू नये यातून, सुटकेतून, यासाठी पोलिसांनी त्या पीडित मुलीला संरक्षण, त्या कुटुंबियांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली पाहिजे, ही एक अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आता ह्या भागातून आम्हाला असं वाटतंय की या तपास कार्यामध्ये विशेष तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. त्याचबरोबर एखादी सामाजिक संस्था, NGO किंवा बाल लैंगिक शोषण ह्याच्यामध्ये तज्ञाची नेमणूक करून त्या तज्ञाच्या माध्यमातून या तपास जो पोलीस करताय त्यांना सुद्धा माहिती देऊन, माहिती घेऊन आणि त्याच्यानंतर कशी जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल या आरोपींना, यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे. बरोबर आहे. विजयजी, तुम्ही देखील सातत्यानं पाठपुरावा करता, त्यांना जी मदत लागेल त्या संदर्भातलं मार्गदर्शन तुम्ही करणार. महाराष्ट्र आणि सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्याची जबाबदारी खरं तर एक जबाबदार माध्यम म्हणून लोकशाही मराठीची. विजयजी, ज्यावेळेला मी तुमच्याकडे पाहतोय, तुमच्या मागं टांगलेला फोटो देखील मला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज त्यामध्ये दिसत आहेत. महिलांवरती जर अत्याचार झाले तर चौरंग करणारे महाराज, मात्र त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये ही घटना घडते आणि साधं या आरोपींना एखादा दंड व्हावा, फार मोठी शिक्षा त्यांना अपेक्षित असताना मात्र हे प्रकरण कुठेतरी दडपण्याला जाण्याचा प्रयत्न सुरू आहे का? राजकीय दबाव यामध्ये आहे का? दोन्ही सराईत गुन्हेगार असतील, मात्र सराईत गुन्हेगार असताना देखील हवी ती शिक्षा मिळवण्यासाठी या पीडित कुटुंबानं किती वाट पाहायची? पीडित कुटुंबासोबत उरण ईश्वरपूरमधील सर्वसामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी उभा राहतील. उद्याच्याला उरण ईश्वरपूरमध्ये सर्वपक्षीय सर्व संघटनांची एक व्यापक अशी बैठक बोलवलेली आहे. त्या माध्यमातून काही निर्णय घेतले जातील आणि महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे. त्याचबरोबर जर यातून राजकीय पाठबळ या आरोपींना मिळण्याची सुताराम शक्यता सध्या तरी वाटत नाही. पण जर तसं जर काय दिसलं तर हा क्रांतिकारी वाळवा तालुक्यांचा आहे. इथं पत्री सरकार आम्ही क्रांतिसेन नाना पाटलांच्या याच्यातून अनुभवलेलं आहे. मग उद्याच्याला पत्री सरकार आम्हाला स्थापन करावं लागेल आणि त्या माध्यमातून आम्हाला ह्या आरोपींना शिक्षा द्यावी लागेल. नक्कीच धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात विजय महाडिक जी. या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा तुम्ही तुमच्या परीनं करताय. दुसरीकडे हाच पाठपुरावा लोकशाही मराठी देखील करत राहील. ज्यावेळेला या संदर्भातले मोर्चे तुम्ही काढणार आहात किंवा त्या ठिकाणच्या प्रत्येक बातमीचं वृत्तांकन आमच्या चॅनलवरती होईल, ही आमची जबाबदारी. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात. सांगली जिल्ह्यामध्ये घडलेली ही अत्यंत धक्कादायक घटना
आपल्या समाजापुढील महिला आणि विशेषतः अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचे गंभीर चित्र समोर आणते। अशा प्रकारची क्रूरता आणि माणुसकीहीनता पाहून मन सुन्न होतं। पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपींना अटक केली आहे, हे प्रशंसनीय आहे। मात्र अशा घटना वारंवार का घडतात याचा विचार करणं देखील गरजेचं आहे। केवळ कायदे असून उपयोग नाही, तर त्यांची कठोर आणि जलद अंमलबजावणी होणं देखील आवश्यक आहे। बरं, यासोबतच समाजानेही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे। अशा गुन्हेगारांना जरब बसेल अशी शिक्षा होणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात असं कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही। येत्या 19 तारखेला म्हणजेच उद्या शुक्रवारी देशामध्ये एक मोठा स्फोट होणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केला होता। त्यांच्या या दाव्याला दुजोरा देत मराठी पंतप्रधानांचं माहिती नाही, पण देशामध्ये काहीतरी स्फोट होणार असल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी दुजोरा दिलाय। त्यांच्या या दाव्याला आणि स्फोटाला केवळ काही तास शिल्लक आहेत। या भीतीपोटीच भाजपच्या सर्व खासदारांना दिल्लीमध्ये येण्याचा व्हीप बजावल्याचंही स्वतः राऊत म्हणाले। भारतामध्ये होणाऱ्या या स्फोटाचा केंद्रबिंदू हा अमेरिकेत असल्याचं वृत्त आहे। अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा बाहेर भारताबाबत महत्त्वाचा गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे भारतासंदर्भामध्ये महत्त्वाची माहिती समोर येणार आहे। ही माहिती खास करून पंतप्रधान मोदी आणि भाजपबाबत असणार आहे, अशी चर्चा सध्या अमेरिकेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती होताना दिसते। ही माहिती अत्यंत स्फोटक, धक्कादायक आणि अंधभक्तांना कोमात जायला लावणारी असल्याचा दावा स्वतः राऊतांनी केलाय। तर त्यानंतर भाजप नेत्यांची जी फजिती होणार आहे, त्यामुळे त्यांना सत्तेत राहता येणार नाही, अशा प्रकारचं विश्लेषणही केलं जात आहे। तर यापूर्वी झालेल्या दाव्यानुसार अमेरिकेमधील कुख्यात उद्योगपती जेफ्री एप्स्टीन याच्यावरती मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचं शोषण, हनी ट्रॅप सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या संदर्भातील गोपनीय माहिती आणि कागदपत्र येत्या महिनाभरामध्ये खुली केली जाणार असल्याचा निर्णय अमेरिकन सिनेटनं घेतलेला आहे। आणि काय असेल हा स्फोट, यावरती देखील आमचं लक्ष असेलच। आज अखेर जी रामजी विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे। विरोधकांनी या मुद्द्यावरती अक्षरशः गोंधळ घातला। नव्या रोजगार हमी योजनेमधून महात्मा गांधींचं नाव वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे नाव आता विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असेल। तर खरं तर महात्मा गांधींचं नाव यातून वगळण्यात आलेलं आहे, हा आक्षेप आहे आणि त्यामुळे हे नाव आता विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असेल। त्यामुळे त्यांचं VBG रामजी असं नामांतर करण्यात आलेलं आहे। बरं, यापूर्वीच्या योजनेनं देशातल्या ग्रामीण भागातील नागरिकांना 2 दशकं रोजगाराची हमी दिलेली होती। केवळ या योजनेचं नावच नव्हे, तर या योजनेचं स्वरूपही बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं विरोधकांनी त्याला विरोध केलाय। या निर्णयाचा विरोध म्हणून केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अंगावर कागद भिरकावण्यात आले। सरकार जाणीवपूर्वक महात्मा गांधींचं नाव हटवू पाहतंय, तर सत्ताधाऱ्यांवरील विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावण्यात आलेले आहेत। वळूयात दिवसभरातील आणखी एका पुढच्या बातमीकडे। कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यामधील कारवार किनारपट्टीवर GPS ट्रॅकर लावलेला एक जखमी सीगल पक्षी सापडला। हा पक्षी चीनी संशोधन संस्थेशी संबंधित असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय आणि यामुळे स्थानिक नागरिक आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कारवारमधील रवींद्रनाथ टॅगोर समुद्र किनाऱ्यावरती मंगळवारी कोस्टल मरीन पोलीस सेलला हा जखमी सीगल आढळून आला। पोलिसांनी या पक्षाला तत्काळ वन विभागाच्या स्वाधीन केलेलं आहे। तपासणी दरम्यान या पक्षाच्या शरीराला एक लहान इलेक्ट्रॉनिक युनिट आणि सोलर पॅनल असलेला GPS ट्रॅकर बांधलेला असल्याचं दिसून आलंय। हा GPS ट्रॅकर चायनीज अकादमी ऑफ सायन्सेस अंतर्गत रिसर्च सेंटर फॉर इको एन्व्हायरमेंटल सायन्सेसचा असल्याची माहिती समोर आलेली आहे। बातमी आहे थेट दिल्लीतून। दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीमध्ये आजपासून काही नियम लागू करण्यात आलेले आहेत। दिल्लीमध्ये अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। दिल्लीतील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी गुरुवारपासून अनेक निर्बंध लागू करण्यात आले।
शहरामध्ये आजपासून ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा चौथा टप्पा लागू झालेला आहे. बरं, या अंतर्गत दिल्लीमध्ये BS6 पेक्षा कमी मानक असलेल्या इतर राज्यातील खासगी वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आलेली आहे. वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी शहरामध्ये 126 चेकपॉइंट्स तयार करण्यात आल्यात. परिवहन विभागाचे 80 संघ देखील त्यासाठी तैनात असतील. 100 नवीन इलेक्ट्रिक बसही धावतील. शहरामध्ये नो PUC नो फ्युएल नियमही लागू झालेला आहे. या अंतर्गत वैध प्रदूषण प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना पेट्रोल, डिझेल किंवा CNG मिळणार नाहीये. आणि यासाठी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरे, पेट्रोल पंपांवर व्हॉइस अलर्ट आणि पोलिसांच्या मदतीनं नियमांची अंमलबजावणी केली जाते. तर आणखी एक दुसरा महत्त्वाचा निर्णय त्यासाठी घेण्यात आलेला तो म्हणजे दिल्लीमध्ये कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे. दिल्लीमधील जीवघेण्या प्रदूषणामुळे भाजप सरकारनं बुधवारी सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये 50% कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम नियम लागू केलेला आहे. म्हणजेच आता सर्व कार्यालयांमध्ये फक्त अर्धेच कर्मचारी जातील, अर्धे कर्मचारी घरून काम करतील. दिल्लीमध्ये 16 दिवस ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा तिसरा टप्पा लागू होता आणि या काळामध्ये बांधकाम कामं बंद होती. त्यामुळे रोजंदारीवरती काम करणाऱ्या मजुरांना याचा सर्वाधिक फटका बसला. दिल्ली सरकार सर्व नोंदणीकृत आणि पडताळणी केलेल्या बांधकाम मजुरांच्या खात्यात नुकसान भरपाई म्हणून 10,000 रुपये जमा करेल असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. निसर्गाचे रंग केव्हा आणि कसे बदलतील याचा नेमका अंदाज कुणालाच लावता येत नाही. इराणमधील होर्मुझ बेटावरती नुकताच अशाच एका अद्भुत आणि रहस्यमय सौंदर्याचा साक्षात्कार पाहायला मिळाला. मुसळधार पावसानंतर या बेटाचा समुद्र किनारा चक्क रक्तासारखा लाल दिसू लागला. हे विलोभनीय दृश्य पाहून जणू पृथ्वीवरच मंगळ ग्रह अवतरलाय की काय असा भास पर्यटकांना होऊ लागला. हा चमत्कार पाहून वैज्ञानिकही चकित झालेले असून या लाल रंगामागचं गुपित आत्ता समोर आलेलं आहे. होर्मुझ बेट हे फारसच्या आखाताजवळ स्थित असून ते आपल्या रंगीबेरंगी भूप्रकृतीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. या बेटावरील माती आणि खडक लोह ऑक्साईडनं समृद्ध आहेत आणि विशेषतः जिथे हिमेटाईट नावाचं खनिज मोठ्या प्रमाणात आढळतं. विज्ञानाच्या भाषेमध्ये सांगायचं तर हिमेटाईट Fe2O3 हे नैसर्गिक लोह ऑक्साईड आहे जे मातीला गडद लाल रंग देतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग लाल दिसण्यामागे देखील हेच खनिज कारणीभूत आहे. भारतामधील नामवंत आणि जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन झालं. नोएडा इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा त्यांनीच उभारला. नुकताच त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोएडा इथे जाऊन स्वतः त्यांना हा पुरस्कार प्रदान केलेला होता. राम सुतार यांनी 200हून अधिक भव्य पुतळ्यांची उभारणी करून भारताच्या शिल्पकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावरती ख्याती मिळवून दिली. दरम्यान राम सुतार यांनी घडवलेली काही विशेष शिल्प देखील पाहूयात. या विशेष शिल्पांमध्ये समावेश कुणाकुणाचा आहे त्यावर एक नजर. राम सुतारांनी घडवलेलं शिल्प गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटरचा जगातील सर्वात उंच पुतळा. अयोध्येमधील लता मंगेशकर चौकातील श्रीरामांची 251 मीटर उंचीची मूर्ती आणि वीणा. संसद भवनामधील महात्मा गांधींचा पुतळा. बेंगळुरूमधील 153 फूट उंचीची भगवान शिवाची मूर्ती. पुण्याच्या मोशीतील छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फूट उंच पुतळा. पाटण्यातील गांधी मैदानावरती 2 मुलांसह महात्मा गांधींचा पुतळा. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.